क्या है, ये होने वाला, आप देख लीजिए। दिशा सालियन मामला चर्चा में है। बोर्ड में अभी नॉर्मली ये बिल आने वाला है, इसी को लेकर ये मुझे दिशा सालियन के मामले में उनके फादर ने कहा है कि आदित्य ठाकरे का नार्को टेस्ट हो। देखिए, बात ऐसी है कि पोस्टमार्टम का रिपोर्ट कल आया है, वो हमारा नहीं है। तो अब ये उनके पिताजी, फादर, ये ऐसा क्यों कर रहे हैं उनको मालूम। हमारे लिए ये मामला बंद हो गया है। राजनीति चल रही है, अपनी बेटी की मौत की राजनीति मत करिए। जो सच है वो सच ही सामने आने दो। जो आया है पहले पोस्टमार्टम रिपोर्ट है या और जो बातें सामने आई है उससे साफ होता है क्या हो गया है। और अभी आपको पकड़कर कुछ राजनीतिक लोग क्या करना चाहते हैं। दिशा सालियन डिप्रेशन में थी, इस तरह की भी एक रिपोर्ट आई है। मुझे मालूम नहीं। देखिए, जो बात हमें मालूम नहीं, मुझे मालूम नहीं उनका फैमिली में क्या प्रॉब्लम था, क्या नहीं, फाइनेंशियल प्रॉब्लम था या और क्या प्रॉब्लम था, ये उनकी पर्सनल प्रॉब्लम है। उसके बारे में बात करना ठीक नहीं है। सर, दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट बांगोनी पोलिसांनी दिला होता। दिशा सालियन डिप्रेशनमध्ये होती, त्यांच्या वडिलांचा अपघात, त्यांना आर्थिक संच मागत होती। बघा, हा दिशा सालियन हा जे काय तुम्ही म्हणताय, त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे की आम्हाला राजकारण करायचं नाही। जे आत्ता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलाव हो। पोस्टमार्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला आहे, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात। आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात। त्यांना लाजा वाटलं पाहिजे ते करताना, अशी कृत्य करताना, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे। सर, काल मनसेने गुढीपाडव्याच्या एकूणच येणाऱ्या सभेचा एक बॅनर सगळीकडे लावलेला आहे, त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि प्रभुदेव ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे। बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळी देखील माझा फोटो तुम्ही वापरू नका। त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होतं। तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं, आपल्याला माहीत असेल। आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता पावल्यावर